लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीनं जिल्ह्यातील पुरुष गट, कुमार गट आणि कुमारी गटातील कबड्डी संघांचा गौरव सोहळा शहरातील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आयोजित केला होता. राज्य पातळीवरील कबड्डी स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघानं घवघवीत यश मिळवले. या संघातील सहभागी खेळाडू आणि प्रशिक्षकांचा स्मृतिचिन्ह आणि ट्रॅक सूट देऊन गौरव केला गेला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कीर्तिकरांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार दादाभाऊ कळमकर होते. गेली 5 वर्षांमध्ये अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघानं राज्यात अव्वल स्थान प्राप्त केलं असून येथील खेळाडू आता राष्ट्रीय पातळीवर चमकतायत. हा जिल्हा आता कबड्डी खेळाची पंढरी बनलाय, असे गौरवोद्गार माजी खासदार आणि महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे प्रभारी अध्यक्ष गजानन कीर्तिकर यांनी काढलेत. आम्ही अजून 4-5 वर्ष हातात नाही. तुम्ही म्हणायचे की मुंबईचे 2 संघ झाले, उपनगराचे 2 संघ झाले, पुण्याचे 3 संघ झाले, नाशिकचे 2 संघ झाले, ठाण्याचे 2 संघ झाले, आमचे खेळाडू विभागले गेले, त्याच्यामुळे नगरला चान्स मिळतो. परंतु यावेळेस एक संघ, एक राज्य, एक संघटना होती, एक संघ होता आणि यामध्ये आम्ही परत फायनल मारली. म्हणजे आम्ही आता हातात नाही आता आम्ही या ठिकाणी याच्या पुढचा मानस आम्हाला आमचा की आम्हाला क्रीडा अकॅडमी त्या ठिकाणी तयार करायची. त्याच्यासाठी आम्ही महापौर आणि आयुक्त साहेब यांना निवेदन देणार होतो की आम्हाला एखादा जर भूखंड दिला ज्याच्यावर क्रीडा क्षेत्राचं आरक्षण आहे असा जर भूखंड दिला, त्या ठिकाणी आम्ही केंद्राच्या माध्यमातून, खुरांगे सर या ठिकाणी बसलेले राज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी होतो. ते जर झालं आम्हाला तर ती अकॅडमी सुरू करण्याचा आमचा मानस आहे. थोड्याच वेळेस खासदार लंके साहेब येतील. मी कीर्तिकर साहेब आपल्याला विनंती करतो की आपण CSR फंडातून फार मोठा निधी मुंबई शहरासाठी त्या कबड्डी असोसिएशनला जमवून दिला. तुम्ही त्यांच्या काळात जर 2 गोष्टी सांगितल्या की त्यांचं सुद्धा सुपा MIDCमध्ये चांगल्या पद्धतीच्या ओळखीचे मुंबई पुण्याचे उद्योगपती त्यांच्या ओळखीचे आहेत. त्यांनी जर आम्हाला 2 CR त्या ठिकाणी डिपॉझिट म्हणून मिळून दिले तर आम्हाला आणखी खर्च त्या ठिकाणी करतील. आम्हाला मी सिन्नरला गेलो होतो, आमचे खेळाडू ते कॉलेजच्या इमारतीमध्ये बेंच बाजूला घेतले, सतरंजी टाकली आणि त्या ठिकाणी निवास होत. आणि तुमचे खेळाडू भाऊ मुंबई पुण्याचे खेळाडू हॉटेलमध्ये त्या ठिकाणी. मला सुद्धा वाटतं की आमचे खेळाडू पुढच्या वर्षी हॉटेलमध्ये राहिले पाहिजे, गेले पाहिजे. त्यामुळं आम्ही लंके साहेबाला विनंती करणार आहोत की आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी मिळतो. आणि हे सांगण्याचं कारण की भाऊ तुम्ही अध्यक्ष आहेत, पांडे साहेब तुम्ही खजिनदार आहेत. अशीच जर सिस्टीम आपण राज्याला जर वापरली, राज्यात राबवली तर आपला महाराष्ट्र सुद्धा फायनल मारल्याशिवाय राहणार नाही. एवढं ते माध्यमात सांगतो. कबड्डीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आणि ते आज कोणी पोलीस अधिकारी, कोणी तिकडं आणखी वेगवेगळ्या चांगल्या पदावर काम करतात. असं शासनाने हे केलं पाहिजे. शासनाला थोड्याफार प्रमाणात जागे केलं पाहिजे आणि चांगली ज्यावेळेला स्पर्धा असेल सर, मोठी स्पर्धा आपण तर काही नसताना राज्य पातळीवरच्या कुमार गटाच्या स्पर्धा वगैरे घेतल्या, त्याही चांगल्या पद्धतीने घेतल्या. नंतर या ठिकाणी तिवारी साहेबांनी सांगितलेलं देश पातळीवरची स्पर्धा या ठिकाणी तुम्ही मंडळीच्या प्रयत्नामुळे इथे मिळाली. ते अतिशय शिस्तबद्ध आणि एक नाव घ्यावं अशा प्रकारच्या त्या स्पर्धा मी स्वतःही पाहिलेल्या आहेत. असं यापुढं सगळ्यांना एकतर खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. प्रोत्साहन म्हणजे शब्दाचं नाही, सरकारने त्याच्यामध्ये
पाठपुरावाच केला. काय अनेक योजना आहेत. आता मी तुम्हाला सांगत, मी खेड्यातला सुद्धा आहे आणि शहरात सुद्धा आहे. नाही तिथं मला सभा मंडप द्यायचे, नाही तिथं काहीतरी ज्याचं जे गावकरी करू शकतात. त्याच आमच्या खेड्यामध्ये आम्ही ज्यावेळेला मंदिर वगैरे बांधतो त्यावेळेला गावकरी त्या ठिकाणी मदत करतात. आणि म्हणून त्या असल्या गोष्टीमध्ये शासनाला जाण्याची गरज नाही, पण राजकीय जरा श्रेय मिळवायचं असतं, त्या प्रत्येक गावामध्ये पाठिंबा मिळवायचा असतो. म्हणून खासदार आमदार अशा प्रकारची कामं करतात. यांनीच खऱ्या अर्थाने या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे. एवढंच या निमित्ताने सांगतो. सरांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी मी मनापासून खरं अभिनंदन करतो की 30 वर्षापूर्वी आपण या जिल्ह्यामध्ये नगरला आणून ते जी काही संस्था स्थापन केली, जिल्हा क्रीडा असोसिएशन स्थापन केली. तुमचं काम फार त्याच्यामध्ये अगदी चिकाटीने तुम्ही सगळे करता, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आज आदरणीय कीर्तिकर साहेब आणि बाकीचे सगळे आमचे पांडे साहेब असतील किंवा आणखी काही पाहुणे मंडळी यांचं मी आज आपण या कार्यक्रमाला आलं त्याबद्दल आभारही मानतो. ही आजची या सत्कार सोहळ्यामध्ये तुम्हाला मिळालेली मोठी भेट आहे हे लक्षात घ्या. चांगलं झालं. आता हेच आदर्श आम्ही इतर जिल्ह्यात राबवून घेऊ. आता तुम्ही नगरला दिलं ना, मग आम्हाला पण द्या, ते आम्ही करून घेऊ. लगेच आहे. तर अशा तऱ्हेचा हा संपूर्ण हा आनंद सोहळा आहे. हे सगळ्या जे आमचे खेळाडू आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये आणखीन पुढे काय व्हायला पाहिजे, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. नोकऱ्या एकेकाळी एअर इंडियामध्ये कबड्डीची टीम होती, पश्चिम रेल्वेमध्ये होती, इंडियन ऑइलमध्ये होती, रिझर्व्ह बँकेत होती, बँक ऑफ इंडियामध्ये होती, सेंट्रल बँकेत होती. आता कुठे टीम? आनंद महिंद्र स्वतः आनंद महिंद्र कंपनीचे एवढी जे आहेत त्यांना कबड्डीबद्दल एवढं आकर्षण आहे. कबड्डीचा बारीक सारीक खेळाडू कसा खेळतो, कसा डावपेच करतो, कसा चुकला, जसे आमचे प्रशिक्षक बघतात तसा त्याचं तो हेरतो खेळाडूला. आणि त्याची सुद्धा टीम होती. त्या टीम गेल्या कुठे आता? आणि नोकरीसाठी आरक्षण आहे खेळाडूंसाठी आरक्षण आहे. पुन्हा तोच विषय CSRचा. खेळाडू म्हणजे कोण? टेबल टेनिसची टीम कितीची असते? 1 टेबल आणि 4 खेळाडू, बरोबर. त्याच्यात प्रावीण्य मिळाले की त्याला नोकरी. टेबल टेनिसपटू. कबड्डीपटू किती झुजतो आमचा, किती 7-7 7 वर्सेस 7, किती जायबंदी होतो, किती त्याला लागतं. ह्या सगळ्या गोष्टीमधून तो एवढं स्वतःचं सर्व पणाला लावून ज्यावेळेला तो वरच्या 5वीवरती पोचतो, अव्वल दर्जाला पोचतो, त्याला नोकरीसाठी वणवण खटकायला लागतं. त्या मुलांचे पालक जेव्हा मुलगा घरी हट्ट करतो किंवा मला कबड्डी खेळायला, बाबा आई काय म्हणतात, जा बिचारा, काय आपल्याला कबड्डी खेळायला तुला पाठवायला खर्च नाही ना, माझ्या खिशाला काय हे नाही ना, तर जा म्हणतात. पण तो ते करत असताना शिक्षण घेतो, मग त्याला नोकरी का नाही मिळत? नोकरी त्याला मिळवून देणं. आणि नोकरी मिळत कधी? हे संघ तयार झाले तर सगळीकडचे. तर आम्ही आता ठरवलेलं आहे, परवा आम्ही ठरवलेलं आहे, आता कुठल्याही परिस्थितीत यांच्या डोक्यावर बसून आदळआपट करून आम्हाला या ठिकाणी संघ स्थापन करा आणि आमच्या कबड्डीपटूला त्या ठिकाणी नोकरी द्या तुम्ही. या तऱ्हेचं संपूर्ण आम्ही हे सगळं करणार आहोत. 69व्या राज्य निवड चाचणीमध्ये मला वरिष्ठ संघात एक ज्युनियर खेळाडू म्हणून सहभागी करून घेतले होते. तेथे खेळण्याची मला संधी मिळाली आणि आपल्या अहिल्यानगर संघाने विजेतेपद मिळवले. या विजेतेपदानंतर माझ्यासह 7 ते 8 खेळाडूंची प्रो कबड्डीमध्ये निवड झाली. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सलग 3 वर्ष आम्ही फायनल खेळलो, परंतु आम्हाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ही खंत आम्हा सर्व जिल्ह्यातील खेळाडूंना होती. यावर्षी गाडेसर सिन्नरमध्ये सलग 5 वर्ष उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करत होते. आदरणीय गाडे सरांची प्रेरणा, प्रशिक्षक अजय पवार सर व शंतनू पांडव सर
यांचे मार्गदर्शन व संघातील खेळाडूंची सांघिक कामगिरी त्यामुळे 73व्या निवड चाचणीमध्ये आम्हाला अंतिम विजेतेपद मिळाले. यावर्षी माझ्यावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली होती. सलग 5 वर्ष अंतिम सामना खेळून 3 वर्ष उपविजेतेपद व 2 वर्ष विजेतेपद मिळवण्याचा आनंद व अभिमान आहे. आदरणीय गाडे सरांचे मार्गदर्शन, आपले प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला सदैव मिळत राहो. जिल्हा असोसिएशनने आम्हाला सर्व खेळाडूंना आमच्या सन्मानासाठी उपस्थित असलेल्या सर्व उपस्थित मान्यवर यांचे संघाचा कर्णधार या नात्याने सर्व खेळाडूंच्या वतीने आभार व्यक्त करतो. यावेळी राज्य संघटनेचे खजिनदार मंगल पांडे, समालोचक राणा प्रताप तिवारी, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, संपतराव भोसले, सचिन भोसले तसेच जिल्हा संघटनेचे सचिव प्राध्यापक शशिकांत गाडे, विजयसिंह मिस्किन, गोविंद भुजबळ, मुकेश मुळे, पोपट कडूस, प्रकाश बोरुडे, सुभाष तनपुरे, संजय फडके, अजय पवार, शंतनू पांडव, कैलास पठारे, निर्मलचंद्र थोरात, सुधाकर तांबे आणि पदाधिकाऱ्यांची हजेरी होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.